हे बघा मित्रांनो, गाडी आलेली आहे 30 शेळ्या बघा. शेळींची क्वालिटी बघा. अजून 2 दिवसानंतर तुम्ही क्वालिटी पाहिजे मित्रांनो. हे बघा, मागची गाडी पण आमची आली. त्या गाडीचे बी आम्ही सगळ्या शेळ्या व्यापाऱ्यांना देऊन टाकल्या होत्या. आता ह्या शेळ्यासुद्धा व्यापाऱ्यांना चालला तुम्ही बघा. कारण की व्यापाऱ्यांचा ना आमचा सौदा फक्त नाकांचा अंतर असतो. 2-2 शब्दामध्ये हा व्यवहार होत असतो. हे बघा, आता 22,000 प्रमाणे मित्रांनो शेळ्या दिलेल्या. 30 शेळ्या ही शेळी अर्धी सुद्धा नाही मित्रांनो. अर्धी जेव्हा तिथून खरेदी केली का, ही अर्धी सुद्धा नाही. हिची पोझिशन तुम्हाला हे बघा. हे बघा, एक नंबर. हे बघा, बाबा राजस्थानचे मित्रांनो. बाबा एवढं वयस्कर आहे. बाबांनी 100 शेळ्या आणल्या मागे उभं राहून. एक शेळी बसू दिली नाही. हे बघा केवढी अजमेरा कलर आहे. हे बघा साफसुथरी बाडी. बोकडे तिकडे कशी करेल बोकडे. मित्रांनो बाबा आले. बाबा राम राम जी. कहाँ से आए अभी? मैं नाना बेड़ा राजस्थान से आए. कितने घंटे आए लगने लगे? ये टाइम कल 6 बजे निकलिया. नहीं कल हवा हाँ, कितना वागे भाषेत बोला काय विषय. रात्री 6 बजे निकलिया. 5 वागे निकला. 5 वागे 5 बजे निकलिया. हाँ 1 बजे अरे उतार 5 बजे कल निकले. कल आप 1 बजे पहुंचे. 1 बजे पर बरोबर. एक भी बकरी बैठने नहीं दी आपने? नहीं बैठना दीजिए. एक भी नहीं. नहीं भी ये पकड़ा हो जाओ उधर बा. हाँ ऐसे हो जाए. त्यांनी एक बकरी पण बसू दिली नाही आकाश भाऊ. बरोबर. पुऱ्या उभे आणला त्यांनी. का पण बकरी असल्यामुळे ऊपर नीचे हाँ. बकरी जाग्यावर 22,000 रुपयाची. ही बकरी. हा हा बरोबर. एकटी बकरी. बकरी पोझिशन तिची अजून 10 अर्धी पण नाही मित्रांनो. लय बघा चालल्या गाडीत बकऱ्या. बा. पटल्या बकऱ्या लोक कशी खातात ते गवताळ. बघा गवत खात आहे बघा. हे बघा गवत खात आहे. खायला लय रानटी जंगली बकरी मित्रांनो. मला सांगलेलं आहे की तुमच्या तुमची बकरी आहे का हा. आकाश दादा, ती आर्या पालाची बकरी होती. हरिपत्तीची बकरी. बरोबर हरिपत्तीची बकरी ती आपल्याकडे खराब होती. बरोबर. हिला काही अडचण नाही. जंगली तिला काही बकरी अडचण नाही. हे नाही विकली ती हा. आपल्याकडे बनती. बनती. ती बकरी नुकसान मध्ये नुकसान म्हणजे विकल्या नाही गेले नंतर ती लॉस होते. नुकसान मध्ये ही रानटी बकरी खाणारी. तिला टेन्शन नाही. जंगल खेटणाऱ्या बकऱ्या त्या. बरोबर. जशा आपल्या काटवाडी फिरत्या तसं हे कशी फिरत्या. हे बघा जस्ट थोड्या छोट्या मापाच्या वरती टाकलं म्हणजे विचार करा छोट्या मापाचा केवढं मोठं आहे बघा. एवढं मोठं माप आहे बघा. हे बघा शेळ्या कशा गाडी लागली. हे बघा एवढा मोठा कोटा आहे ना. ही प्रत्येकी 2-2 पिल्ले देते शेट तिकडे. 2-3 हा ना. हा पण मला काही लोकांनी नेणार दिले ना, पिल्ले दिले नाही. नाही ना. पिल्ल्यावरून झगडे झाले. हा ना. बकऱ्या गेले आपल्याकडे. पिल्ले देते लोक 2-2 जरी असले मित्रांनो तरी एक सांगतात. हे बघा तिकडनं बोकड्यांच्या डिम्याने. बोकडांना हा ते बोकड ठेवतात. बोकडे आणि आपले गुजरातवाले बोकड देतात. हा ते पाठी ठेवतात. हा गुजरातचे हे एका बोकड. दिवसात बसते एक आमच्याकडे 5 रुपयाला. हा ना असेल ना. हा बोकड्या. गवतलीच का बघा द्या. गवत बघा ना कसे खातात एकदम. बघा कसे गवत खाता बघा. हे बघा व्यापाऱ्याची गाडी आहे. मग काल टाकायची बकरी, मोठी बकरी ती. मित्रांनो आली गाडी. हे बघा आले नाही सर मी. आता उपाशी बकऱ्या आहेत. तुम्ही पाहू शकता तरी बकरींची पोझिशन बघा तुम्ही एकदा. बकऱ्या उपाशीत. हे बघा तिथं काय गड्डे दिसत होते आणि बघा गड्डे उपाशी असल्या कारणाने जिरले गड्डे बघा. 2 दिवसानंतर शेळ्या पाहायच्या. एक नंबर दिसतो शेळ्या. हे बघा खालवर कंपार्टमेंट आहे डायरेक्ट. 100 शेळींचं माप आहे. येऊ द्या खाली येऊ द्या. मस्त इथं लावलंय ढेरवरती. टेन्शन नाही. हे बघा पोझिशन शेळीची बघा. 3 दिवस आपण उपाशी द्या. काय दिसत तिथं काय दिसत होती शेळीची. म्हणजे बकरी. हे बघा ही जणली काही पाठ. हा ती जणली. हो ते जणली गेल्या. ही पाठ जणलेली मित्रांनो. इथून बरा दिवसांनी
गाभण ही गाभण आहे कोलावरची ती काय बोला जागावर काय तिकडे दिसत होती ती बकरी ही बघा मोठी बकरी बघा मित्रांनो क्वालिटी माप जबरदस्त क्वालिटी आहे हे बघा खूप क्वांटिटी आहे तुम्हाला निवडायला टेन्शन नाही हे बघा डायरेक्ट जंगलात फिरणारा शेळ्या आहे काही टेन्शन नाही करा काहीतरी येडा जाय थोडंफार हे बघा एकदम कलरफुल हे बघा कोणती होली का पूर्ण चिप लागली ती काय हे बघा हे बघा झाल्या का बकऱ्या बाकी अजून गेले मित्रांनो गाडी आली आणि गाडी आल्यानंतर जसं की तुम्हाला बोललो तो मागची गाडी जेव्हा आलती त्या मागच्या गाडीला पण सगळा संपूर्ण माल व्यापाऱ्यांनीच घेतला होता कारण की हा आता बघा चालू गाडी आलेली आता याची पार फक्त व्यापाऱ्यांना असतो विषय असा आता बघा एक सोबत किती 30ची पट्टी बघा तुम्ही 30ची पट्टी आहे आणि दाम पण बघा आता जे नवीन लोक येतात त्यांना खूप विशेष वाटतं पण मित्रांनो बघा आता यांना व्यापार करायचा इथून घेऊन दुसऱ्या बाजारात विकायचं आहे तरी पण तुम्ही दाम ऐका आता या काशी का काल जे व्हिडिओ पाहिले तुम्ही गाडी येणार असं तेव्हा पूर्ण काशी खाली होत्या पण प्रवासामध्ये थकव्यामध्ये शेळ्या उपाशी आहेत उपाशी असल्या कारणाने पूर्ण काशी चोरल्या हे बघा पोझिशन बघा तुम्ही शेळींची टोटल किती शेळ्या 30 का शेड्या 30 शेळ्या टोटल बघा तुम्ही बघा टोटल 30 शेळ्या दिलेल्या आहेत एकदम माप बघा तुम्ही इकडे बघा शेठ हे बघा या 30 शेळ्या दिलेल्या आहेत आणि काय भावाने घेतल्या आपण त्यांना विचारू पांडू शेठ नमस्कार नमस्कार सगळ्या शेळ्या चेक केल्या का गाबनी हा सध्या गाभणी बरं किती आता या 30 जो दाम घेतला तो सांगा 22,000 रुपयाने मित्रांनो बघा व्यापाऱ्याचा दाम आहे 22,000 रुपयाने 30 शेळींचं माप आहे बघा तिकडे अजून शेळ्या भरपूर हा इंच्यात 10 बघा 30 रुपये निघणार आहेत 10 बघा 30 ने विकणार 30,000 रुपये देत नाही मी बरोबर बरोबर 10 काय का म्हणे ना कोणी काय का सांगे ना बरोबर 10 बकऱ्या 30,000 दामाच्या बघा या बकऱ्या बघा मित्रांनो तुम्ही केवढं माप आहे बकरीचं तिकडे पण बकऱ्या बाकी आता मग आता खालवर पट्टी असते बरोबर 22,000 शेळ्या दिलेल्या आहेत मग त्याच्या बघा अशी छोटी मोठी पट्टी असते बघा आता या मोठ्या शेळ्या बघा या बघा मोठ्या शेळ्या सगळ्या काय पाठी बी त्याच्यामध्ये काही पाठी पण आहे बघा इकडच्या पाठी आहेत बघा मित्रांनो मागची गाडी पण पूर्ण व्यापाऱ्यांनीच घेतली होती कारण की कसं व्यापाऱ्यामध्ये कसं 2 बातचा शब्द सौदा असतो 2 शब्दाचा व्यवहार असतो फक्त जवळच सांगावं लागतं आणि जवळच ते पण सांगत असतात जास्त फेकापैकी होत नाही आणि बघा 30 शेळी किंमत दिली ना हां एकीने ना आणि यांची किंमत करते 50,000 रुपये एक बकरी दिली एक बकरीची कर द्या 50,000 रुपये किंमत बरोबर बरोबर हे बघा आता 30 शेळींचा सौदा आहे मित्रांनो हा 30 शेळ्या झाल्या 22,000 प्रमाणे तर ज्याला 2-2 5-5 10 घ्यायचे असतील आणि एवढ्या शेळ्यामध्ये तुम्ही निवडत असतात तर मित्रांनो तुम्हाला किंमत वरची लागेल हे बघा हे बघा कोण बेल टाकना बघा क्वालिटी या पण बघा इकडच्या आता या बघा ह्या म्हैस बघा ही मित्रांनो ही म्हैस बघा तुम्ही एकदा जबरदस्त ही बघा ही काय दिसत होती तेव्हा बघा आज 2 दिवसात अर्ध्या पण नाही खरं जेव्हा तिथली पोझिशन होती खतरनाक काठेवाडी पाहिजे काठेवाडीचा बाप या हे बघा बुक्की शाही हे बघा हे बघा बघा मित्रांनो काय टाकेला का ना तिकडे घेऊन चालले का त्या जाते बरं बकरीमध्ये निघून हे बघा मित्रांनो सोडून दाखवतो तुम्हाला शेड्या बघा आता याच्या बघा इथे ही छोटं माप आहे पण विषय असा आहे बाकी तुम्हाला बोललो मोठं माप हे बघा ही छोटी आहे पण बघा चमक बघा हे माप बघा तुम्ही
मित्रांनो मागची गाडी पण यांनी जशी व्यापाऱ्यांनी घेतली होती ती गाडी पण त्यांची झपाट्यात विकली त्यांनी बकऱ्या. मागच्या वेळेला व्यापारी मागत होता दानापूरवाला 50 बकरी आपल्यापाशी. दानापूरवाले व्यापारी हा 50 बकऱ्या मागत होते. हे बघा हे बघा मित्रांनो माप बघा एकदा. अजून 2 दिवसानंतर तुम्ही या शेळ्या पाहायच्या डोकं बंद पडतील मित्रांनो अशी क्वालिटी. आता या बुक्या आहे ना अशा या बकऱ्या सरल्या दिसतील. बरोबर हे बघा बघा शेळ्या बघा. बघा एवढ्या शेळ्या घेतल्या आहेत. गाडी केली का गाडी यांची का केली दुसरी. गाडी करता बघा मित्रांनो शेळ्या बघा. हा जो जोडा आहे का 60,000चा जोडा देतो. 30,000 10 देत नाही. अशी क्वालिटी बघा. बघा माप काढलं जबरदस्त क्वालिटी काढली. खतरनाक क्वालिटी काढली. कलर एक हा जात एक कलर एक चरल्यानंतर शेळ्या दिसतील अजून जबरदस्त. बघा मित्रांनो 30 शेळींचा सौदा आहे. 22,000 रुपये प्रमाणे 30 शेळ्या व्यापाऱ्यांना दिलेल्या. तर विचार करा व्यापारी ते त्यांना कुठं अजून विकायचं आहे विचार करा तुम्ही. नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी पाहिलं की 30 शेळींचा विक्रा झालेला आहे. जे व्यापारी होते व्यापाऱ्यांना 30 शेळ्या दिलेल्या आहे बरोबर. आता 100 पैकी 30 गेलं म्हणजे खाली 70 शेळ्या अजून आहेत. आणि 70 मध्ये क्वालिटी बघा मित्रांनो जबरदस्त गुजरी कलरमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा मित्रांनो ब्रीड ही राजस्थानची जे बरोबर राजस्थानचं वातावरण सेट झालेली ब्रीड आहे आणि फुल जंगलामध्ये फिरणारी बघा एकदम जड आहे. आज गाडी आलेली चालू गाडी आलेली फक्त एक तास फक्त शेळींनी चरलेल्या आहेत फक्त बस. ते बघा हे तुम्हाला दिसतं निंबाचा चारा आहे. निंबाचा चारा शेळींनी फक्त खाल्लेला आहे. आणि अजून मित्रांनो फक्त 1 ते 2 दिवसामध्ये तुम्ही क्वालिटी बघा जबरदस्त क्वालिटी आहे. हे बघा ही तुम्हाला पूर्ण माप दाखवतो. हे बघा हे अक्षरशः पहिल्या वेताच्या पाठी बरं या पहिल्या वेताच्या पाठी बघा. कलर तो जे राजस्थानीच कलर आहे. फक्त हिला मारवाड जात म्हटले जाते मित्रांनो. हे बघा पिल्ले द्यायच्या बाबतीमध्ये 2-2 पिल्ले असतात काही टेन्शन नाही. त्याच्यानंतर हे बघा दुधाला कशी असते तुम्हाला हे पण दाखवतो मी. दुधाला शेळी कशी असते या इकडं. हे बघा मित्रांनो बिंदास म्हणजे दुधाला काहीच अडचण नाही. तुम्ही 2-2 बच्चे पाजा 3-3 बच्चे पाजा कमा लिटर 2-2 लिटर तुम्ही दूध काढा. हे बघा चालू चाललेली हे बघा एकदम गुळाची बेली हिला म्हणता मित्रांनो क्वालिटी. हे बघा माप केवढं आहे आणि खाली पावर बघा तुम्ही केवढा जबरदस्त आहे. फक्त मोजून दुसऱ्या वेताचे आहेत. पूर्ण गाडीमध्ये तुम्हाला पहिल्या दुसऱ्या वेताचे तुम्हाला शेळ्या पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बघा हा पण जोडा बघा तुम्ही इकडं. आता बघा हा शुरई कलर गुजरी कलर त्याच्यानंतर बघा हा आजवेरी कलर तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या जंगलच्या राहण्यात डायरेक्ट जंगलामध्ये फिरणाऱ्या शेळ्यात ही बघा. बघा लांब लचक माप आहे उंच पूर्ण आहे. चालू गाडी आलेली म्हणून पोझिशन डाऊन आहे. जर थोडा आराम केला तर ही पोझिशन डायरेक्ट अशी होती. जिथं खरेदी करतो ना खरेदीच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल एवढी जबरदस्त पोझिशन असते मित्रांनो. इथं आल्यावरती आमचे पण नजर काम करत नाही एवढी शेळीची म्हणजे येऊन जाते खाली. आणि प्रवासामध्ये शेळी ज्या कासी आहेत मित्रांनो खालचा तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल या कासी एकदम अशा लागलेल्या होत्या प्रवासामध्ये थकव्यामध्ये आणि भुक्या असल्या कारणाने कासी पण चोरल्या जातात शेळींच्या. आता बघा ही दुसऱ्या वेतातली हे बघा हिचा कपडा बघा. हे बघा दुसऱ्या वेतातली हे बघा एकदम साफसुथरा गाला. हे बघा पक्की गाभण दुसऱ्या वेतातली फक्त. हे बघा तुम्ही पाहू शकता. चला तुम्हाला पूर्ण क्वालिटी वगैरे दाखवतो. अजून तुम्हाला एक शेळी दाखवतो. ही जनलेली का ही बघा जनलेली बघा दुधाला पाहू शकता तुम्ही. 2-2 लिटर मित्रांनो दूध काढायचं 2-2 लिटर. हे बघा 2 बच्चे आरामात पाचते मित्रांनो. 2-2 पिल्लेवाल्या शेळ्या किती 2-2 पिल्लेवाल्या चालू झालेल्या शेळ्या प्रत्येकी 2-2 बच्चे म्हणजे कोणाच्या मनात डाऊट असेल की पिल्ले किती देते बस तर 2-2 पिल्ले मित्रांनो शेळी देत असते. जर तुम्ही गावरानी शेळी पालन करताय गावरानी शेळी मित्रांनो जी हाईट असतं वजन असतं दूध असतं या गोष्टीपेक्षा ही शेळी
चांगली आहे, राजस्थानची ब्रीड आहे, उंच पूर्ण ब्रीड असते, दुधाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे. कलरमध्ये हा जो कलर आहे खूप ट्रेंडिंग कलर आहे, गुजरी कलर म्हटला तो याला, खूप ट्रेंडिंग कलर आहे. हा कलरचा खूप स्कोप आहे. ही बघा मित्रांनो, ही फक्त पहिल्या वेतातली, पहिल्या वेतातली म्हणून माप एवढं दिसू आलं, पण खाली पावर बघा, जबरदस्त गुणाची बेल दोन. हे बघा पाहू शकता तुम्ही, दोन पिल्ले आरामात पाहिजे अशी पोझिशन आहे शेळीची. कलर एकदम ट्रेंडिंग कलर आहे, चालणारा कलर आहे मित्रांनो, खूप डिमांड आहे या कलरला. तुम्ही पाहू शकता आपल्या पाशी जो संपूर्ण माल आहे, गुजरी, शिरोई, अजमेरी हा टाईपमध्ये कलर आहे. जात ही हिला राजस्थानची मारवाड जात म्हटली जाते मित्रांनो. बरोबर, जंगलामध्ये फिरणाऱ्या राहण्यात टेन्शनने जंगलात बिंदास्त फिरतात, काही अडचण नसते जंगलामध्ये फिरण्यासाठी यांना. तुम्हाला पूर्ण क्वालिटी मी दाखवतो, चला. बरं आकाश भाऊजी, ती तुमची जी पहिली गाडी आली हां, ती किती दिवसानंतर हे झालेली? म्हणजे ती फक्त आज आली, शुक्रवारी संध्याकाळ झाली होती, हो म्हणजे 3:30-4 वाजले होते त्या गाडीला मित्रांनो. हो हो आणि सकाळ उठून ती गाडी पूर्ण म्हणजे शनिवारच्या दिवशी हो. जेवढे व्यापारी होते सगळ्या व्यापाऱ्यांनी मित्रांनो तो माल घेतला. शनिवारी जो दिसायची शेळी जेव्हा शुक्रवारी आली का, पूर्ण शेळी चीप होती. शनिवारी चांगली पोझिशन होती, 70% पोझिशन आली. आणि ज्या वेळेस त्या व्यापाऱ्यांनी पुन्हा रिसेल केल्या त्या शेळ्या पाहून आमचं डोकं बंद पडलं की काय शेळ्या उतरल्या तेव्हा दिसत होत्या. मार्केटात आणि जेव्हा मार्केटमध्ये त्या व्यापाऱ्यांनी पुन्हा विक्री केली, आम्ही जेव्हा मार्केटमध्ये मित्रांनो तो माल पाहिला, तर अक्षरशः 25-26 हजार रुपये मित्रांनो व्यापाऱ्यांनी त्या शेळ्या विकल्या. बरोबर, आणि त्यांनी आमच्यापासून, त्यांना पाराक होते, त्यांनी बरोबर घेतले. पण जे नवीन कस्टमर येतो ना, त्याला असं वाटतं की चालू गाडीचा माल असतो, भुका माल असतो, थकव्यामध्ये असतो, लक्षात येत नाही. लक्षात येत नाही, रौनक चमक मित्रांनो पाहायला भेटत नाही. पण चालू गाडीचा माल आणि 2 दिवस आराम केल्यानंतर एक वेगळीच पोझिशन तुम्हाला पाहायला भेटते. आता हा जो माल कोणी घेऊन गेले, 2 दिवसानंतर तुम्ही तो माल तुमच्या घरी बघा, तुम्हाला बघायला भेटेल की काय होता आणि काय झालं. जबरदस्त दिसतो मित्रांनो, एक नंबर क्वालिटी आहे, जंगलात फिरणारी क्वालिटी आहे. आता बऱ्याचदा मित्रांनो या शेळ्या तुम्ही पाहू शकतात, जबरदस्त क्वालिटी आहे. जंगलात फक्त थोडी हाईटला कमी वाटेल तुम्हाला, पण जे खाली दुधाला पावर आहे, जबरदस्त दुधाला पावर आहे. आता काही आहेत मोठ्या पण आहेत बघा, त्या मोठ्या मापाच्या शेळ्या तुम्ही पाहू शकतात बघा. हां, ह्या मोठ्या मापाच्या बसलेल्या शेळ्या, ह्या बसलेल्या शेळ्या ह्या बघा तुम्ही पाहू शकतात. कलर खूप भारी कलर आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा 1 नंबर कलरमध्ये शेळ्या तुम्हाला या घ्यायला भेटणार आहेत, जबरदस्त क्वालिटीमध्ये. बरोबर, या 2 पिल्ल्यावाल्या शेळ्या त्या जनलेल्या शेळ्या त्या. हां, इकडे बघा या शेळ्या, हे बघा शेळ्या, हे बघा, हे बघा, हे माप कसं क्वालिटी. विजू आता आपल्या 70 शेळ्या उरल्या ना? हो 70 उरलेल्या जागा जागा. बरोबर मित्रांनो, आता आमच्या 70 शेळ्या उरलेल्या आहेत. आणि एक तुम्हाला आकाश भाऊ हे सांगतो मी, हां जे गोट फार्मवाले कोणी 10-10, 20-20 चालणारे लोक असतात, हां, त्यांच्यासाठी एकच नंबर शेळ्या त्या. 1 नंबर शेळ्या. हो. म्हणजे खास करून जे मेंढीमध्ये फिरता का त्यांच्यासाठी मेंढीमध्ये भारी. गोट फार्मवाल्यांना म्हणजे त्यांनी सुका चारा पण टाकला, हां हां, कोरडा, हो, कुट्टी वगैरे ते सुद्धा खाऊ शकतात ते. खाऊ शकतात. बरोबर, आणि त्यांच्यात असं आहे, हो, एकही शेळीला कधी चांगलं खाऊ घातलं ना, 1.5-2 लिटर दूध देऊ शकते बरोबर एका बरोबर, टायमाला. एका टायमाला. कमीत कमी पिल्ल काढून तुम्ही अर्धा लिटर दूध काढू शकता. बरोबर आणि बरोबर त्या पिल्ल तुम्ही 2 महिन्यात विकू शकता. बरोबर बरोबर. 2 महिन्याचं पिल्ल कमीत कमी तुम्ही 9,000-10,000 पर्यंत विकू शकता. आता बघा तुम्हाला मित्रांनो, मी तर 3-4 महिन्याचा बस दाखवतो, 3-1 महिन्याचा बस आहे, 3 महिन्याचं पिल्लू आता. 3 महिन्याचा पिल्लू आहे बघा. या शेडिंग खाली आलेले 2 नंबरचे बघा केवढे गिट्टे बघा, 3-3 महिन्याचे पिल्ले बघा, हे पिल्ले बघा, हे 3-3 महिन्याचे हे पिल्ले बघा बघा. त्याची आई आहे त्याची आता आई आहे समोर. बघा, त्याची आई त्याची आहे. आई, हिची बघा केवढी हाईट आहे हो. फक्त. आणि ते बच्चे बघा कसे आहेत. पहिल्या जाप्याची पार्टी. हो, पहिल्या जापाची पाठ आणि 2 बच्चे बघ, हो हे एक आहे एक आणि ते एक. आणि ते एक आहे बघा, असं असतं. हे बघा, ही कलर बघा, गुजरी कलर, सगळा गुजरी कलरमध्ये 1 नंबर माल आहे मित्रांनो. घ्यायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क साधा. हे बघा इकडच्या शेळ्या बघा, एकदम 1 नंबर क्वालिटी शेळ्या आहेत. हे बघा, मित्रांनो एक ठोक किती 30 शेळ्या दिल्या आम्ही, 30 अहो, शेळ्या. जेव्हा सकाळी गाडी उतरली तेव्हा त्या लक्षात येत नाही. आता तुम्ही बघा शेळ्या. हो ना, हो ना, एक ठोक 30 शेळ्या दिल्या त्या. 22,000 रुपयाने 30 शेळ्या दिल्या एक ठोक, विचार करा. हे बघा मित्रांनो, पूर्ण भारतामध्ये शेळींच्या किमती या आसमानाला पोचल्या आहेत. बरोबर,
कारण याला कारण एकच आहे की शेळी पालन करणारे भरपूर लोक झाले. बघा माप बघा, क्वालिटी बघा. ही क्वालिटी घेण्यासाठी तुम्हाला चाळीसगावमध्ये यावं लागेल मित्रांनो. मोबाईल नंबर तुम्हाला मी दिलेला आहे माझावाला. जंगलामध्ये फिरणारा शेळ्यात नो टेन्शन, काहीच टेन्शन नाही मित्रांनो. हे बघा, हे बघा पहिल्या त्यातल्या फाटी पण आहेत बघायच्या. उभ्या कर, उभ्या कर. हे बघा, आप्पा इकडे वळ. इकडे तू. हे बघा शेळ्या. हे बघा, हे बघा असं हे मोठं माप आहे मित्रांनो. हे मोठं माप आहे शेळीचं. हे बघा, हे मोठं माप आहे. हे बघा